ऐकलत का? मटण हा ज्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ना, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी परत एकदा आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मस्त सुरुवात झाली आहे दिवसाची डिटॉक्स ड्रिंकनी आणि आज संडे आहे, तर संडे स्पेशल आपण मटण कोरमा करतोय. नेहमी नेहमी मटण सुक्का किंवा रस्सा करण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि हॉटेल स्टाईलचं तुम्हाला काही करायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. तर हे साधारण पाऊण किलो मटण आहे. ह्याला मी हळद मीठ लिंबू लावून ठेवलं होतं स्वच्छ धुवून, आणि हे छान मॅग्नेट करायला आपण साईडला ठेवून देऊया. अगदी झटपट आणि मस्त होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा केलीत ना की परत तुम्ही नेक्स्ट वेळेला करताना ह्याच डिश प्रेफर कराल अशी मला अगदी खात्री आहे. तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता. तर एक छान कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल छान गरम करायचा. अगदी बेसिक मसाले वापरायचे. जिरे आहेत, काळी मिरी, लवंग आहे, दालचिनी आहे, मोठी वेलची, छोटी वेलची, असंच बेसिकच हे खडे मसाले यामध्ये आपण टाकायचे आहेत आणि छान तेलामध्ये ते परतून घ्यायचे. आता ही रेसिपी आहे ना थोडी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत, त्यामुळे ते मटण छान शिजलं पण जातं, त्याची टेस्ट पण छान लागते आणि तुम्ही हॉटेलचं खाणंच विसरून जाल, इतकी सुंदर ही डिश होते. तर पटकन आता आपण बघूया. मसाले छान आपले भाजले गेले, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकूया. छान परतवून घ्यायचं तेलामध्ये. त्यावर कांदा टाकायचा. हा बारीक चिरलेला कांदा आहे साधारण एक. आता हा कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. अगदी लालसर करून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे. आणि ह्यात तुम्हाला सांगू का, खोबऱ्याचं वगैरे वाटण नाही आहे, त्यामुळे खूप तामझाम नाही आहे. अगदी बेसिक गोष्टीमध्ये ही रेसिपी तयार होते आणि खूप सुंदर होते. तर चला आपण कांदा बघूया. अगदी व्यवस्थित परतला गेला आहे. तुम्ही बघू शकता छान त्याला तांबूस रंग आला आहे. आणि आता ह्यामध्ये आपण एक 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आणि ही कच्चापणा याचा कमी होईस्तोवर आपण ही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आले लसूण पेस्ट सुद्धा कच्ची नाही लागली पाहिजे. आणि हे सगळं फ्रेश जर तुम्ही यूज करताय ना, तर त्याचा फ्लेवर अजून हे होतो, इन्हान्स होतो. तर ह्या फोडणीमध्येच मी एक अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली. ह्यामध्ये कोथिंबीरीचे ते देठ आहेत त्याचा वापर जरा जास्त केला आहे, त्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो. आणि हे छान आपण जरा परतवून घेऊया. ह्यामध्ये हळद टाकूया. एक अर्धा चमचा हळद टाकली आहे. आता 1 मिनिटभर आपण तेलामध्ये हे परतवून घेऊया सगळं. आणि आपण हे मटण जे मॅग्नेट करून ठेवलं होतं ते ह्यामध्ये टाकायचं आणि एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे. अजिबात आपल्याला गडबड करायची नाही आहे. आणि तेलामध्ये छान ते जेव्हा मुरतं तेव्हा त्याचं आपलं एक पाणी सुटलं जातं. आणि त्यानंतर आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं. ह्यावर झाकण ठेवूया आता आपण आणि एक 5 मिनिटांनी बघू शकता छान या मटणाला आपलंच एक पाणी सुटलेलं असतं. मीठ वगैरे ह्यामध्ये मी टाकलेलं आहे. हे मॅग्नेट करताना पण ह्यामध्ये मीठ टाकलं होतं. मिठाचा अंदाज घ्या आणि टाका. आणि आता हे छान याला पाणी सुटले आणि ह्यामध्ये आता आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे थंड पाणी वापरायचं नाही आहे. आणि ज्या प्रमाणात तुम्हाला कुकरमध्ये पाणी वरती एवढे अशा हिशोबाने तुम्ही तुमचा जेवढा स्टॉक तुम्हाला हवा आहे तेवढं तुम्ही ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि याला छान उकळी घ्यायची एक, आणि मग कुकरची शिट्टी लावायची, कुकरचं झाकण लावायचं. आता ह्यामध्ये मी साधारण 1-2 मोठे तांबे पाणी टाकलं होतं, कारण मला स्टॉक थोडासा जास्ती हवा होता म्हणून. आणि 1-2 मिनटं पण याला उकळी येऊ द्या आणि झाकण लावूया. ह्याच्या मी साधारण 4 ते 5 शिट्ट्या केल्या होत्या. तर तुमच्या कुकरचं टेम्परेचर कसं आहे त्यावर तुम्ही 5-6 शिट्ट्या करू शकता. आता हे कुकर साईडला ठेवूया आणि आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. एका त्या पॅनमध्ये आपण टाकूया जिरे, थोडेसे शहाजिरे आहेत, जायफळ आहे, मोठी वेलची आहे, दालचिनी आहे, लवंग, मिरी आणि एक मोठं चक्री फूल आहे. आता हे छान आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये लाल मिरच्या पण टाकल्यात मी. खूप करपवायचं नाही आहे, फक्त थोडंसं त्याला फ्लेवर येतो भाजल्यामुळे, एवढंच आपल्याला ते करायचं आहे. खाली काढून घ्यायचं, थंड करायचं आणि त्याची छान पावडर करायची. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं चढतं तेल टाकूया आपण. तेल व्यवस्थित गरम करायचं. तुमच्याकडे जर तयार बरीचसा असेल, म्हणजे तळलेला कांदा तुम्ही करून ठेवत असाल बिर्याणीसाठी वगैरे, तर तो वापरला तरी चालेल. नसेल तर या पद्धतीनं तेल तापवायचं बऱ्यापैकी गरम. आता हे साधारण 7 ते 8 कांदे आहेत, मोठे कांदे, जे मी असे उभ्या आकारात कट करून घेतलेत. हे आता आपल्याला इतके छान भाजायचे आहेत, म्हणजे ज्या प्रकारचा आपला बरिस्ता असतो आपण बिर्याणीला करतो त्या प्रकारे ह्या कांद्याचा कलर झाला पाहिजे, इतकं तो व्यवस्थित कांदा परतवायचा. आता त्यासाठी परत एकदा ही प्रोसेस लवकर होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा थोडा लवकर भाजला जाईल आणि आपल्याला हवा तसं त्याचं टेक्स्चर येईल. आता ह्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो, पण आपल्या या डिशला खरा फ्लेवर ह्या कांद्यामुळेच येणार आहे. त्यामुळे कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. थोडा वेळ जरी लागला तरी कांदा या प्रकारे लाल झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता छान असं त्याचा एक गोल्डन कलर आला आहे आणि बऱ्यापैकी कॅरमलाइज हा कांदा झाला आहे. आता ह्यामध्ये मी काजूचे काही तुकडे टाकणार आहे, म्हणजे काजू टाकलेत मी अख्खे. आता तुमच्या आवडीनुसार हे असू शकतं, पण ह्याला थोडा क्रीमी आणि थोडा रिचनेस येतो, त्यामुळे हे काजू मी तेलामध्येच टाकून घेते, म्हणजे थोडे परतले जातात आणि त्याला अजून फ्लेवर येतो. आता ही डिश थोडी वेगळी आहे, त्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीनंच ही करणार आहोत. आता हे सगळं आपण तेल काढून घेऊया आणि
आता या मटण कोरण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं भांडं मी वापरणार आहे. हे माझं दिवाळीचं गिफ्ट आहे आणि ह्याला लगडी असं म्हणतात. आता ही बऱ्याच ठिकाणी पंजाबमध्ये वगैरे यूज करतात. ती जर्मलची किंवा तांब्याची वगैरे असते. मला स्टीलची मिळाली आणि याचं मी उद्घाटन आज करणार आहे. तर ही छान गरम होऊ द्यायची आणि ह्यामध्ये फायदा हा असतो की मसाले छान भाजले जातात. थोडा ह्याचा सरफेस मोठा असल्यामुळं तर त्यासाठी मी यूज करणार आहे. तर यात करून बघूया आपण पहिल्यांदाच. तर तेल टाकलं मी. जे आपण कांदा तळून तेल राहिलं होतं ते तेल ह्यामध्ये आता वापरायचं आहे. थोडंसं तेल टाकलं आहे साधारण 4 ते 5 चमचे. त्यामध्ये आपण तूप टाकायचं, ह्याने फ्लेवर येतो. म्हणून तुम्हाला नसेल एवढं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता हे छान गरम होऊ द्यायचं, गडबड करायची नाही आहे कारण ह्यात फारच आपण काही करणार नाही. आपलं मटण ऑलरेडी शिजलेलं आहे. आता ह्यामध्ये एक वाटण केलं आहे मी. ह्यात हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे. असं हे सगळं हिरवं वाटण आहे थोडक्यात. टोमॅटो पण ह्यामध्येच टाकलं आहे मी. आता हे सगळं छान परतवून घ्यायचं. हे कच्चं राहता कामा नये, ह्याला छान तेल सुटलं पाहिजे. गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवा आणि न करपवताही व्यवस्थित मसाले भाजले गेले पाहिजे. त्याचीच फक्त आपल्याला काळजी या डिशमध्ये घ्यायची असते. तर तुम्ही बघू शकता छान बऱ्यापैकी शिजलं गेल्यानंतर मी ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले परत एक 4 चमचे. आता आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईस्तोवर आपण हे छान परतवून घ्यायचं आहे. अजिबात गडबड करायची नाही आहे कारण ते कच्चं राहिलं तर ते टेस्ट बिघडू शकतं. त्यामुळे तेल व्यवस्थित सुटेपर्यंत आपण हा मसाला आता परतवून घेणार आहोत. ह्यामध्ये अजून काही बेसिक मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत पण गडबड न करता ही व्यवस्थित आरामात करायची डिश आहे. पण फ्लेवर एक नंबर लागतो. तुम्ही हॉटेलचं जेवण विसरून जाल आणि मटण तर अजिबात तुम्ही यापुढे खाणार नाही हॉटेलमध्ये, याची मला खात्री आहे. तर ह्यामध्ये आपण धणेपूड टाकूया. साधारण 3 ते 4 चमचे तुम्ही धणेपूड टाकू शकता. त्याने थिकनेस पण येतो आणि फ्लेवर पण येतो. मी साधारण 4 चमचे धणेपूड टाकले. ह्यामध्ये आता आपण गरम मसाला टाकायचा आहे एक साधारण 2 चमचे. हे व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे. आता पावडर मसाले टाकताना याचा फ्लेम गॅसची पूर्ण लो ठेवा, नाहीतर हे मसाले करपू शकतात. आता यामध्ये मोठे 2 चमचे मी मटण मसाला टाकला आहे. आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. खाली मसाला लागू शकतो पावडर असल्यामुळे. आता यामध्येच मी लाल तिखट टाकणार आहे साधारण 2 चमचे. गॅस अगदी लो फ्लेमवर आहे. आपल्याला मसाले करपू द्यायचे नाही आहेत. अशा हिशोबाने तुम्ही ते सतत हलवत ते मसाले छान परतवून घ्या. आता हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये मिक्सरला आपण लावलेला जो मसाला होता त्याचं थोडंसं पाणी टाकलं आहे. म्हणजे होईल काय, पावडर मसाले करपणार नाहीत आणि त्याचा फ्लेवर ॲज इट इज राहील आणि त्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येईल. तुम्ही बघू शकता छान तेल त्याला सुटलं आणि मग यामध्ये आपण जे शिजवलेलं मटण होतं, मटण व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि शिजवलेलं मटण आहे ते मी यामध्ये टाकले. स्टॉक यामध्ये आत्ता सध्या टाकलेलं नाही आहे, फक्त यामधलं मी मटण टाकले आणि आता हे तेलावर म्हणजे या मसाल्यांबरोबर छान परतवून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिट. थोडी प्रोसेस लेंदी आहे पण याची टेस्ट भन्नाट लागते. तुम्ही अजिबात आळस न करता हे केलं तर खूप अप्रतिम होतं. आता यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं छान याला वाफ काढून घेतली मी. मिठाचं जे काही प्रमाण आहे तुम्ही ह्या स्टेजला चेक करू शकता आणि त्यावरून मीठ ॲडजस्ट करा. मीठ टाकले यामध्ये, पहिला पाणी सुटेल आता छान अजून आणि आपण एक 2 मिनटं परत एकदा परतवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे, यामध्ये रस्सा वगैरे होणार नाही. आपण याचं मटण कोरमा करतो त्यामुळे ही डिश थोडी सेमी थिक असते किंवा ग्रेव्ही स्ट्रक्चरमध्ये असते. ही डिश तुम्ही भाकरी, चपाती, रोटी, नान या कशाबरोबरही खाऊ शकता. अगदी ऑसम लागते आणि हॉटेलच्या तोडीस तोड आणि हॉटेलपेक्षा जास्ती टेस्टी ही डिश होणार आहे. तुम्ही एकदा करून बघायची, मला कमेंटमध्ये सांगायचं. बरं ऐका ना, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही अजिबात. आणि मला कमेंटमध्ये पण सांगा ही कशी झाली. तर चला मग आता छान याला 2-1 उकळे येऊ द्यायच्या आणि आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे, जो आपण कांदा आणि काजूचं जी पेस्ट केली होती तर या पेस्टमुळेच आपल्या कुर्म्याला छान अशी थिकनेस येणार आहे किंवा असं ग्रेव्ही टेक्स्चर येणार आहे. आता हे टाकल्यानंतर छान एकजीव होईस्तोवर 1-2-3 उकळ्या अजून आपल्याला यावे लागतील आणि मग ह्याचं थोडंसं ह्यातलं जो स्टॉक आहे तो रिड्यूस होईल आणि छान असं ग्रेव्ही टेक्स्चर आपल्याला मिळेल. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्यातला स्टॉक आता आटलेला आहे, म्हणजे पाणी ह्यातलं कमी झालं आहे आणि मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर ह्याचं टेक्स्चर आलं आहे. आता या स्टेजला जो आपण सुक्का मसाला, जो खडे मसाल्यांची पावडर केली होती सुरुवातीला, ती यामध्ये आपण टाकायची. अगदी आता बंद करायचा आहे गॅस त्या स्टेजला. आता मी गॅस अगदी स्लोवर ठेवून एक 5 मिनटं अजून ह्याला उकळी येऊ देणार आहे आणि आता मी तुम्हाला हे थोडंसं दाखवते किती सुंदर ह्याचं टेक्स्चर आलं आहे आणि खूप सुंदर हा मसाला तयार होतो. तुम्हाला मी ह्याचं दाखवते पण किती व्यवस्थित शिजले हे मटण. अगदी व्यवस्थित शिजलं जातं, कच्चं राहत नाही आणि आपल्याला जो मसाल्याचं टेक्स्चर हवं आहे किंवा टेस्ट हवी अगदी तशीच ही टेस्ट तयार होते.
मटण व्यवस्थित शिजलं गेल्यामुळे पण डायरेक्ट पण मसाल्यामध्ये मटण शिजवू शकतो, पण त्याला खूप वेळ लागतो आणि मटण कच्चं राहण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपण शिट्टी करून घेतो म्हणजे कुकरला शिजवून घेतो ना, तेव्हा त्याची जी बाकीची प्रोसेस असते त्याला वेळ कमी लागतो. अदरवाईज जेव्हा आपण कोरमा तयार करतो तो मसाल्यामध्ये शिजवला जातो. आपण थोडा वेळ जास्ती लागू नये ह्या हिशोबाने आपण ते केलेलं आहे. पण टेस्टमध्ये अजिबात हलगर्जीपणा नाही आहे. अगदी 100% टेस्ट ही अचीव होते आणि खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघायची आणि कमेंटमध्ये मला सांगायचं. बरं, पटकन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिजिट करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या मित्रमैत्रिणींना, घरातल्यांना सगळ्यांना शेअर करा. आणि संडेचा हा एक छानसा उत्तम बेत असू शकतो. नेहमी रस्सा सुक्का हे सगळं करण्यापेक्षा वेगळं काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. एकदा नक्की करून बघायची आणि मला सांगायला विसरायचं नाही. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. चला परत भेटूया आपण नव्या एका पदार्थाबरोबर ह्याच आपल्या चॅनल